नमस्कार, मी शिक्को यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईचा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे. तर या शासन निर्णयानुसार 10 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे आहे ही नुकसान भरपाईची मदत जी आहे मिळणार आहे. तर कोणते आहेत ते जे 10 जिल्हे तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. तर त्याआधी मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके व शेतजमिनीच्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे. तर शासन निर्णय दिनांक 24 जानेवारी 2024चा हा शासन निर्णय आहे. तर अ, जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भीय क्रमांक 1 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण अक्षर रुपये या ठिकाणी 61,71,01,000 इतकी रक्कम जी आहे शेतकऱ्यांना जे आहे वितरित करण्यात शासनाची मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तरी 61,71,00,000 रुपये इतकी मदत जी आहे या ठिकाणी मदत जी आहे करण्यात येणार आहे. तर शासनीय नुसार जे आहे या 10 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे आहे ही मदत मिळणार आहे. तर नाशिक विभागामधील शेतकऱ्यांना जे आहे नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 22 शेतकऱ्यांना जे आहे 1,00,000 रुपये मदत या ठिकाणी मिळणार आहे. तसेच धुळे जिल्ह्यामधील 967 शेतकऱ्यांना 4 लाख रुपये आणि जळगाव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे आहे 851 लाख आणि अहमदनगर जिल्ह्यामधील 92 शेतकऱ्यांना जे आहे 2,60,000 इतकी मदत जी आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच नागपूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे आहे 5,829 शेतकऱ्यांना 472 लाख आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जे आहे 10,883 शेतकऱ्यांना 837 लाख इतकी रक्कम जी आहे मिळणार आहे. तसेच गोंदिया, अमरावती, बुलढाणा तर या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी ही नुकसान भरपाईची मदत ज्या ठिकाणी वितरित करण्यात आलेली आहे आणि ही जी मदत आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी आहे जमा करण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, असेच बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. धन्यवाद.